बुधवारची मध्यरात्र कोथरूडमधील शिंदेचाळ परिसर झोपेच्या अधीन होता, पण अचानक हवेत घुमलेल्या गोळीबाराच्या आवाजाने पुणे दचकून उठलं। क्षणभरातच रस्त्यावर गोंधळ माजला। लोक भीतीने घराबाहेर डोकावू लागले। कारण होता निलेश घायवळ टोळीचा दहशतवादी थरार। केवळ कारला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या गोळीबाराने पुन्हा एकदा पुण्यातील शांततेला तडा दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रोहित आखाड, गणेश राऊत, मुसा शेख आणि मयूर कुंभारे हे चौघे कारने कोथरूडमधून जात होते। पुढे जाण्यासाठी कारला साईड मिळाली नाही आणि त्यावरून वाद चिघळला। संतापाच्या भरात टोळीतील मयूर कुंभारेने थेट गोळीबार केल्याची माहिती मिळालेली आहे। धडाधड त्याने 3 गोळ्या झाडल्या। यात प्रकाश दुर्गुळे गंभीर जखमी झाला। गोळ्या त्यांच्या मानेला आणि मांडीला लागल्या। रक्ताने सारा रस्ता मोखून गेला। स्थानिकांच्या मते अचानक एवढं रक्त पाहून आम्हाला भीतीने अंग शहारलं। सकाळीही त्या ठिकाणी उभं राहणं कठीण वाटत होतं। प्रकाश यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। दरम्यान घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी तपास सुरू केलाय। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आलेली आहे। आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवलाय म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले। याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे, तो आउट ऑफ डेंजर आहे। त्यानंतर दुसरी घटना लगेच एक 10 मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे, त्याला याच आरोपींनी जे आहेत एक 5-6 लोक आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते, त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठेत झालेल्या गँगवॉर आणि आयुष कोमकर हत्याकांडानंतर पुणेकर अजून सावरले नव्हते, तर आता त्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा शहराच्या हृदयात गोळीबार होणं हा पोलिसांच्या दशकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे। टोळ्यांची वाढती दहशत आणि रस्त्यावरचं हे हिंसाचाराचं प्रश्न पुणेकरांना अस्वस्थ करत आहे। लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आता प्रश्न पडलाय की रात्री शांत झोप घ्यावी की नाही। मध्यरात्री कोणाच्या कारला धडक बसली किंवा साईड दिली नाही यावरून गोळ्या झाडल्या जातात। मग आता आपण किती सुरक्षित आहोत असा सवाल स्थानिकांनी व्यक्त केलाय। पोलीस मात्र आश्वस्त करत आहेत की आरोपी लवकरच गजाआड होतील। पण या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पुण्यातील गँगवॉर आणि टोळ्यांच्या हालचालींनी आता रस्त्यावरचं रक्तरंजित कहर सुरू केला आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।